ठीक आहे. बरं, स्वर आणि व्यंजन. बरं. पीडीएफ. ओके, ते पुस्तक पाठवलेलं आहे आधीच. कोमल मॅडम आणि बाकीचे जे रेग्युलर अगदी सगळे उपस्थित असते, तर ते लोक जरा यांना पाठवा बरं थोडस ग्रुपमध्ये. आतापर्यंत हिंदीचं जे जे आपण साहित्य पीडीएफ पाठवलेलं आहे ना, तर तुमच्यापैकी कुणीतरी एक जण जबाबदारी घ्या आणि ते जरा थोडस पुन्हा एकदा सगळ्यांसाठी थोडं पाठवायचं सहकार्य करा तेवढं. जे पर्यंत आतापर्यंत जे पाठवलेलं आहेत आपण सगळ्या पीडीएफ. ठीक आहे. सुप्रिया मॅडम मिळून जाईल तुम्हाला. बाकीचे करतील तुम्हाला सहकार्य. ग्रुपला. ओके, मेसेज नाहीच जात. ओके. बरं, ठीक आहे. बघते मी. हा, राम सरांना विचारू काय करता येईल ते. किंवा अजून पाठव, कारण काय होईल, सगळं स्टडी मटेरियल ऑलरेडी पाठवून झालेले, तर तुम्ही जरा आपसामध्ये थोडस ते हे केलं तर बरं होईल. ठीक आहे. बरं, चला आपण प्रश्न. ज्यांना हे नाही, सगळ्यांनी व्हिडिओ बंद करा बरं. स्क्रीनवरती सगळ्यांना दिसतंय तुम्ही घरात काय कामं करताय ते. तुम्हाला किती वेळा सांगितलंय ते व्हिडिओ बंद ठेवत जा, कारण सोशल प्लॅटफॉर्मवरच दिसतंय तुम्ही घरात काय करतायत ते. शेखर धांडे सर, संदीप सर, ते व्हिडिओ बंद करा. हम्म. ठीक है, चलिए ये देख लेते हैं। तो ये प्रश्न पिछली तासिका में हमने इस पर चर्चा करना शुरू किया था। ठीक है, तो ये कुछ प्रश्न देखे थे। इसका पीडीएफ आपको मैं भेज दूंगी, क्योंकि अभी भी इस पे चर्चा शुरू है, इसलिए मैंने पीडीएफ नहीं भेजा है। ठीक है, तो हमने यहाँ तक प्रश्न देखे थे, फिर हमारा समय समाप्त हो चुका था। ठीक है। हम्म. बघा, एक मिनट. हाँ, दिए गए वाक्यों में मैं फिर से एक बार जो लास्ट प्रश्न था वो एक बार रिपीट कर लेती हूँ। दिए गए वाक्यों में से सरळ वाक्य छाट कर लिखिए. हा, सरळ वाक्य आपल्याला याच्यातलं ओळखायचंय. आपल्याला जे पर्याय दिलेले त्यातलं सरळ वाक्य. हं? यदि नेताजी से मिलना चाहते हैं तो द्वार पर प्रतीक्षा करें. नेताजी से मिलना चाहते हैं किंतु वह द्वार पर प्रतीक्षा करे. आप नेताजी से मिलने के लिए द्वार पर प्रतीक्षा करें. आप नेताजी से मिलना चाहते हैं इसलिए द्वार पर प्रतीक्षा करें. ऐसे आपके सामने चार विकल्प प्रस्तुत किए थे, और दिए गए विकल्पों में से आपको सरल वाक्य चुनना है. ठीक है, ये प्रश्न हमने अंतिम तासिका में डिस्कस किया है, उत्तर भी देखा है, फिर भी एक बार रिवीजन कर लेते हैं. चलिए बताइए चार्ट बॉक्स में क्या होगा इसका विकल्प. सरल वाक्य. सरल वाक्य हमें पहचानना होगा. हम्म. तीसरा. ठीक है, आप नेताजी से मिलने के लिए द्वार पर प्रतीक्षा करें, ये सरल वाक्य है. ठीक है, इसमें कोई जोड़ जाड़ किया हुआ नहीं है, कोई भी उपवाक्य नहीं है. ठीक है, मूल वाक्य नहीं है, आश्रित वाक्य नहीं है, बजाय स्वतंत्र वाक्य भी नहीं है. तो ये सीधा साधा सरल का मामला है, इसीलिए ये सरल वाक्य कहलाता है. ठीक है. हम्म. चलिए, तो अभी अ, मुझे ये बताइए चीज कि अगर ये वाक्य, बाकी के जो निम्नलिखित वाक्य है, अगर इनके बारे में हमें पूछा जाता, तो आपका जवाब क्या होता. कि पहला जो विकल्प है वो देख लीजिए. यदि नेताजी से मिलना चाहते हैं तो द्वार पर प्रतीक्षा करें. ये कौन सा प्रकार है वाक्य का. अभी आपने मुझे ये बताया कि मैडम ये सरल वाक्य है, इसके साथ हम सहमत है. ठीक है, और ये करेक्ट है. लेकिन हमें ये भी प्रकार पता होना चाहिए, तभी हमारा और चार प्रश्नों की हमारी तैयारी हो जाती है. चलिए बताइए, ये जो पहला विकल्प है, यदि नेताजी से मिलना चाहते हैं तो द्वार पर प्रतीक्षा करें, ये कौन से प्रकार का वाक्य होगा. बताइए. यदि नेताजी से मिलना चाहते हैं तो द्वार पर प्रतीक्षा करें. ठीक है, मैं इसे सर्कल कर देती हूँ. इस वाक्य का प्रकार बताइए मुझे. मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य. हा, बघा आता तुमच्यामध्ये किती कन्फ्युजन आहे, मिश्र का संयुक्त. हम्म. संयुक्त. काय बरं, मिश्र असेल का संयुक्त असेल. हम्म.
काय सांगायचं बघा, आता तुम्ही दोन मला पर्याय सांगतायत की एक म्हणतायत मिश्र संयुक्त, काय घ्यायचं? का बरं संयुक्त असेल? त्याचं उत्तर द्या, म्हणजे मग अजून आपल्याला पुढे जाता येईल चर्चा करून, की संयुक्त असेल तर का आणि मिश्र असेल तर का. ओके, संयुक्त. शैला मॅडम काय इसलिए संयुक्त. कोमल मॅडम संयुक्त. पण का असेल संयुक्त? हम्म. संयुक्त असेल तर का आणि मिश्र असेल तर का? हम्म. बर. और आलेलं आहे. कुठे और है? यदि नेताजी से मिलना चाहते हैं तो द्वार पर प्रतीक्षा करे. कुठला प्रकार आहे वाक्याचा? हम्म. मुख्य वाक्य आहे का याच्यात? मुख्य वाक्य आणि आश्रित वाक्य. हाँ, प्रधान वाक्य और आश्रित वाक्य है क्या इस वाक्य में? देख लीजिए. हाँ, ठीक आहे. हे कोण तर सांगितलंय हा, वजे म्हणून आहेत. हा, प्रधान वाक्य आहेत आणि आश्रित वाक्य आहे, बरोबर आहे. मग त्या केसमध्ये काय होतं? अगर प्रधान वाक्य है, हा, बघा, यदि नेताजी से मिलना चाहते हैं तो, ठीक आहे, हे प्रधान वाक्य आहे. हा, चाहते हैं तो द्वार पर प्रतीक्षा करे. ह्याच्या नेता, यदि नेताजी से मिलना चाहते हैं, ये प्रधान वाक्य है. आणि मग मग हे आश्रित वाक्य, तो द्वार पर प्रतीक्षा करे. ठीक आहे, तो द्वार पर प्रतीक्षा करे. हा, मग काय हे संयुक्त येईल का मिश्र येईल? आता बघा, तुम्हाला एवढ्या हिंट दिल्यात मी. आता तरी करेक्ट उत्तर सांगा चला. आता मिश्र वाक्य, आता कळालं मिश्र वाक्य नरेश सर. हम्म. वजे, वजे सरांना, वजे आता मॅडम आहेत का सर हे काही कळत नाही. हा, ठीक आहे. म्हणजे मिश्र वाक्य तुम्हाला समजलं आता. मी म्हणजे एवढ्या हिंट द्याव्या लागल्या का बरं असं होतंय? परवाच्या दिवशी आपण एक तासिका घेतली त्याच्यावरती, आणि तरी सुद्धा वेळ लागतोय सांगायला, की हे सरळ सरळ तुम्हाला दिसतंय की हे प्रधान वाक्य आहे. आणि ह्याच्यावरती ते आश्रित आहे. ठीक आहे, कारण ह्याचं उत्तर याच्याशिवाय कळत नाहीये. म्हणून हे मग काय झालं, मिश्र वाक्य आहे. संयुक्त वाक्यामध्ये प्रत्येक वाक्य स्वतंत्र असतात आणि ते एकमेकाशी जोडलेले असतात. आश्रित आणि मुख्य असं काही नसतं संयुक्त मध्ये. ठीक आहे, चला. तर दुसरं, नेताजी से मिलना चाहते हैं किंतु वह द्वार पर प्रतीक्षा करे. आता हे सांगा, याचा प्रकार कुठला आहे? नेताजी से मिलना चाहते हैं किंतु वह द्वार पर प्रतीक्षा करे. हम्म. बघा, आता ह्याच्यात दिसतंय का तुम्हाला प्रधान वाक्य, त्याच्यावरती आश्रित वाक्य? आप नेताजी से मिलने, सॉरी, नेताजी से मिलना चाहते हैं. ठीक है, नेताजी से मिलना चाहते हैं, हे एक वाक्य. किंतु वह द्वार पर प्रतीक्षा करे, हे दुसरं वाक्य. याच्यात काही असं दिसतंय का की प्रधान वाक्य आहे, आश्रित वाक्य आहे? मग हे कुठल्या प्रकारात जाईल? 2 नंबर. आता चूक, आता नाही गडबड होऊ द्यायची, आता व्यवस्थित सांगा चला. हम्म. बरं, 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 ठीक आहे. तुम्ही सांगितलं होतं, पण आपल्याला नरेश सर बरोबर आहे, पण बाकीच्यांचा जरा गोंधळ व्हायला लागला होता. मग तो गोंधळ आपण चर्चेतूनच दूर करू शकतो ना. मग ती चर्चा करावी लागती, मग त्यांना विस्तार करून फोडून सांगावं लागलं ते वाक्य. ठीक आहे. चला, संयुक्त वाक्य बरोबर आहे. आता हे याच्यामध्ये हे बरोबर कळालं तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे एक थोडस 2 दिवस तासिका नाही झाली की विसरून जायला लागले. ठीक आहे. हम्म. आता हे सरळ सरळ संयुक्त वाक्य आहे, कारण ह्याच्यात 2 वाक्य स्वतंत्र आहेत. ठीक आहे, फक्त ती जोडलेली आहेत. आता हे सरळ वाक्य, आता शेवटचं एक सांगा चला. आप नेताजी से मिलना चाहते हैं इसलिए द्वार पर प्रतीक्षा करे. चौथं वाक्य घ्या. हम्म. आप नेताजी से मिलना चाहते हैं इसलिए द्वार पर प्रतीक्षा करे. हम्म. चला, सांगा. बघा, आपले 4 प्रश्न एका ह्याच्यातून तयार होत आहेत. बरं, मिश्र, मिश्र.
मिश्र. आप नेताजी से मिलना चाहते हैं, इसलिए द्वार पर प्रतीक्षा करें. ठीक आहे. ठीक आहे, बरोबर. हम्म. आता सगळ्यांनी करेक्ट उत्तर दिलेले, मिश्र वाक्य आलेले. म्हणजे हे सगळे प्रकार आपल्याला जरी सरळ वाक्य विचारलं असेल तरी सुद्धा उरलेले सुद्धा विकल्प आपल्याला माहिती पाहिजेत की ह्याचं उत्तर काय असू शकतं, कारण आपल्याला सगळाच अभ्यास आहे ना. चलिए, अब अगला प्रश्न देखिए स्क्रीन पर. निदर्शन का अर्थ क्या है? अनवरत चिंतन, दिखाने की क्रिया, प्रदर्शन करने वाला, सदैव आनंद में रहने वाला. निदर्शन का अर्थ है अनवरत चिंतन, दिखाने की क्रिया, प्रदर्शन करने वाला, सदैव आनंद में रहने वाला. निदर्शन म्हणजे काय? आता हा शब्दावरती आधारित प्रश्न आहे की शब्दाचा आपल्याला अर्थ माहिती पाहिजे. ठीक आहे. बघा, अनवरत चिंतन काय असू शकतं? निदर्शन. खूपदा ऐकलेला शब्द आहे आपण. बघा, आता 2 आणि 3 मध्ये कन्फ्युजन चाललंय. 2 आणि 3. ओके, बघा, एकच मिनिट. अनवरत चिंतन तो नहीं होगा. ठीक आहे, अनवरत चिंतन म्हणजे आपण जे कंटिन्यू विचार करतो, पण हा विचार नाहीये. चिंतन म्हणजे खूप सखोल अभ्यास असतो त्याचा. ठीक आहे, त्याला खूप वेळ लागतो, खूप संदर्भ साहित्य घ्यावे लागतात आणि खूप खूप अगदी तळाशी जाऊन अभ्यास करावा लागतो एखाद्या गोष्टीच्या. त्याला म्हणतात अनवरत चिंतन. त्यासाठीचा वेळ पण खूप मोठा असतो, तर तो त्याचा काही अर्थ नाहीये. ठीक आहे, सदैव आनंद में रहने वाला असं पण नाहीये ते. ठीक आहे. सदैव आनंद में रहने वाला असं नाहीये. म्हणजे या ठिकाणी नाहीये त्याचा अर्थ तसा. ठीक आहे. आता तुम्हाला 2 ऑप्शन मी रिमूव्ह करून दाखवलेत, इलिमिनेशन केले. आता 2 आणि 3 मध्ये करेक्ट उत्तर सांगा बरं. बघा, खूप अगदी म्हणजे त्याच्यातला डिफरन्स इतका मायनर आहे ना, बहुत ही सूक्ष्म उसमें भेद है, वो आपको पहचानना होगा. ठीक आहे. हम्म. इथं क्रिया आहे, शब्द नीट वाचायचे. दिखाने की क्रिया आणि प्रदर्शन करने वाला. इथेच तुम्हाला क्लू आहे. ह्या 2 शब्दातूनच तुम्हाला याचं उत्तर सापडणार आहे की निदर्शन म्हणजे काय. आपण म्हणतो ना, याच्या विरोधात निदर्शनं केली, हे निदर्शनास आणून दिलं. अजून तुम्हाला क्लू देते. 3च उत्तर आहे. किसन किसन. बर, काय म्हणतायत मॅडम? 2 आहे. बघा, आता मी थोडस हे करते. आता निदर्शनास आणून दिले असं आपण कुठल्या याच्यात अवस्थेत म्हणतो? काही गोष्टी आपण निदर्शनास आणून दिल्या. की सपोज तुमचे विद्यार्थी आहेत, त्यांचं काहीतरी गोंधळ होतोय, त्यांना काही समजत नाही. तुम्ही त्या गोष्टी पालकांच्या निदर्शनास आणून देतात ना. हा, किंवा आपण रस्त्यावर उतरून निदर्शनं करतो, एखादा आपल्या अगेन्स्ट जर काही कायदा झाला असेल, परिस्थिती जात असेल, तर त्यावेळेला आपण निदर्शनं करतो ना. आता तुम्हाला मी 2 वाक्य सांगितली, 2 अवस्था सांगितल्यात, मग आता समजायला पाहिजे निदर्शनचा अर्थ. आता प्रदर्शन करणे वाला असं होऊ शकतो का? इथं निदर्शक आहे का? निदर्शक, निदर्शकांवर सौम्य लाठीचार्ज केला किंवा निदर्शकांना पोलिसांनी पांगवलं. निदर्शक क आहे का तिथं? निदर्शक म्हटलंय का? मग प्रदर्शन करणेवाला होईल का? इथं जर निदर्शक असतं तर असतं की प्रदर्शन करणेवाला. निदर्शक म्हणजे त्या व्यक्ती की ज्या त्या प्रदर्शन करतायत. ठीक आहे. पण इथं काय विचारलंय? निदर्शन. निदर्शक नाही म्हटलं, पण शक आलं तरी आपल्याला अर्थ पाहिजे की निदर्शक असेल तर प्रदर्शन करणेवाला निदर्शक. आणि निदर्शन म्हटल्यानंतर काय होईल आता तुम्ही सांगा मला. आता तरी इतकी चर्चा झालेली आहे. 2 आता कळालं.
हा, पण निदर्शनाचं कसं असतं, ते मार्गदर्शन असतं, राह दिखाना वगैरे. निदर्शन म्हणजे काहीतरी घडतंय आणि जे पॉइंट आउट करणं गरजेचं आहे त्यावेळेला निदर्शन असतं. ठीक आहे. तर आता इतका इतका किस पडतो शब्दांचा अर्थाचा, त्यामुळे मी शब्दांवरती 5, 6, 7 तासिका घेतलेल्या आहेत, की शब्दांचा किस खूप पडतो आणि शब्द खूप परफेक्ट हे करायचे असतात. आणि इथं आपले मार्क नको जायला, कारण आता हे खूप झालेलं आहे. म्हणून मी तुम्हाला आता सुद्धा सांगितलं की इथं जर निदर्शक असतं तर इथं आपण प्रदर्शन करणेवाला असं घेतलं असतं. जर क असतं तर इथं निदर्शक म्हणजे एका इथं अक्षराने इकडचं विकल्प येतं. ते अक्षर जर न झालं तर दिखाने की क्रिया. ठीक आहे, की आपण कुठल्या तरी गोष्टी निदर्शनास आणून देतो, म्हणजे त्या दाखवतो, पॉइंट आउट करतो, नजरेसमोर आणतो. ठीक आहे, तर त्याला म्हणतात निदर्शन. ठीक आहे, आणि निदर्शक म्हटल्यानंतर त्या आणून दाखवणाऱ्या व्यक्ती. ठीक आहे, आता लक्षात राहिलं सगळ्यांच्या, आता बिलकुल विसरायचं नाहीये. म्हणून आपण हे प्रत्येक जे ऑप्शन असतं ते चर्चा करतो. ठीक आहे. हम्म. कळालं ना? हो, नरेश सर बरोबर. ठीक आहे. निदर्शन हा वेगळा शब्द आहे आणि निदर्शक हा वेगळा शब्द आहे. ही क्रिया आहे, निदर्शनास आणून द्यायची ही प्रक्रिया आहे. ठीक आहे. आणि निदर्शक हे जे आहेत ती व्यक्ती आहे, जे आणून देतात ते डोळ्यासमोर. ठीक आहे. ते 8 कडे पळू नका, आधी हे समजून घ्या. ठीक आहे, कारण अशी गुगली होते, तुम्ही इथं वाचताना म्हणून मी इथं अंडरलाईन केले ते शब्द. दिखाने की क्रिया आणि प्रदर्शन करने वाला. ठीक आहे, ह्याच्या दोन या शब्दातूनच तुम्हाला तुमचं उत्तर मिळणार आहे. तर हे व्यवस्थित वाचायचं आहे कधीही प्रश्न. चलिए आगे बढ़ले. व्याकरण क्या है? भाषा का नियम, भाषा का उद्भव, भाषा का विकास, इनमें से कोई नहीं. ठीक है, व्याकरण क्या है? हम्म. ठीक है, अभी सबको समझ में आ गया ये. ठीक है, हे असं पटकन समजतं, भाषा का नियम है. हाँ, क्योंकि व्याकरण हम अधिगम के माध्यम से सीखते हैं. अधिगम म्हणजे पुन्हा त्याचं भाषा शिक्षा शास्त्र, त्याचं शास्त्र आहे, पेडागॉगी आहे. पेडागॉगी म्हणजे अधिगम, पुन्हा मी थोडं रिवाइज करतीये. ठीक है. और अधिगम के माध्यम से नियमों के आधार पर हम व्याकरण सीखते हैं. व्याकरणों के लिए नियमों की सहायता आधार लेना पड़ता है. पेडागॉगी के अंतर्गत, भाषा शिक्षा शास्त्र के अंतर्गत ही व्याकरण हमें सीखना होता है. ठीक है. म्हणून भाषा का नियम याने व्याकरण है. ठीक आहे, तर व्याकरण असं मोघम शिकता येत नाही, नियमांचा वापर करूनच व्याकरणाला शिकावं लागतं. म्हणून तो नियम आहे आणि अधिगम पण आहे. इथं नियमाच्या ऐवजी अधिगम हा शब्द आला तरी तुम्हाला त्या अधिगम शब्दासोबत जायचंय आणि त्याचा अर्थ कळाला पाहिजे. एकच शब्द, एकच प्रश्न हा कमीत कमी 5 ते 7 पद्धतीने डिझाईन करता येऊ शकतो. ठीक आहे, तर त्यामुळे तो कसा कसा बदलू शकतो प्रश्न, तर ते तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे, म्हणून मग मी इथं म्हटलं की भाषा का अधिगम. अधिगम म्हटलं तरी कळलं पाहिजे. ठीक आहे, अधिगम म्हणजे शास्त्र, शास्त्राच्या पद्धतीने शिकणे. ठीक आहे, तो व्याकरण भाषा का नियम आहे. पण असे जे प्रश्न असतात ते वेळ खाऊ असतात, तुम्हाला वाटतं की हा हे सोपं आहे, काय निदर्शन आहे, पण तिथं मार्क जातात, कारण ज्याला हे समजलंय हे 2 शब्द काय सूचक आहेत त्यालाच हे मार्क मिळणार. ठीक आहे. त्याच्यामुळं व्यवस्थित डीप रिडिंग पाहिजे तिथं परीक्षेत, कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. चलिए अगला प्रश्न. यदि सारा सामान मिल गया तो भोजन अच्छा बनेगा. वाक्य में वृत्ति के सही भेद को पहचानिए. यदि सारा सामान मिल गया तो भोजन अच्छा बनेगा. इस वाक्य में जो वृत्ति है उसका सही भेद क्या है? संदेहार्थ, संकेतार्थ, संभावना, निश्चयार्थ. हम्म. बघा त्याच्यात काय संदेह दिसतोय का, संकेत दिलेला आहे का, काही संभावना आहेत, हं? का निश्चय आहे काही? आता या शब्दावर सगळा खेळ आहे इथं. यदी, बघा आता मी तुम्हाला अजून हायलाइट करून दिलेलं आहे की कुठल्या एका शब्दामुळे तुम्हाला उत्तर सापडणार आहे. तुमचा कीवर्ड हा आहे या प्रश्नाला उत्तर शोधण्यासाठीचा. ठीक है. यदि सारा सामान मिल गया तो भोजन अच्छा बनेगा. इस वाक्य में जो वृत्ति है उसका सही भेद पहचानिए. संदेहार्थ है,
म्हणजे काही शक्यता आहेत का त्याच्यात, काही संकेत आहेत का, काही संभावना आहेत का, किंवा काही निश्चय कळतंय का? चला. 9. ओके, 9ला 3 म्हणतायत, 1 म्हणतायत. 3, 1. 3 आणि 1. मी हा शब्द सांगते, याच्यावर विचार करा. हम्म सगळेच ऑप्शनचे नंबर येत आहेत स्क्रीनवरती. 3 आलं, 2 आलं, 1 आलं. संभावनार्थ. म्हणजे तेच ते, पण आता इतके सगळे ऑप्शन्स आलेत, आता मेजॉरिटी कुठल्याच याला नाहीये. हम्म संभावना दर्शविली आहे. बरं. बघा, आता संदेह आहे का काही? हा संदेह दिसतोय का तुम्हाला याच्यात? म्हणजे सामान मिळेल किंवा नाही मिळेल याच्यावरती काही असं सांगितलंय का? हम्म? सामान मिलेगा नहीं मिलेगा, ऐसा कुछ बोला है इसमें? हम्म बघा, मी अजून तुम्हाला मदत करती इलिमिनेशनला. सामान के बारे में या भोजन के बारे में कुछ संदेह जताया नहीं है, म्हणजे काही सुद्धा शंका नाहीयेत की सामान किती मिळेल, कसं मिळेल, कुठून मिळेल, मिळेल की नाही, याच्याबद्दल काहीच सांगत नाहीये हे वाक्य. ठीक आहे. हा मग संभावना की एवढं सामान मिळेल, 1 किलो मिळेल, 2 किलो मिळेल, पाव किलो मिळेल, असं पण काही सांगितलेलं नाहीये. ठीक आहे, म्हणून मग ते त्याच्यात निश्चय नाहीये. ठीक है, सारा सामान, ठीक है, सारा सामान मिल गया, सारा सामान मिल गया इसलिए भोजन अच्छा बना. ठीक आहे, असं काही निश्चय नाहीये की सामान आम्हाला कंप्लीट मिळालं म्हणून जेवण चांगलं झालं, असं निश्चित सांगितलेलं नाहीये. आता बघा, आता बघा, 2 का 3? संकेत नाहीये. जर तर संकेत पण नाहीये, संभावना आहे. ह्याचं उत्तर द्या प्रकाश सर आधी मला फास्ट, मग पुढे जाऊ आपण. संभावना अर्थ आहे का? आता सगळेजण हे करायलेत, मग कोणाचं उत्तर घ्यायचं करेक्ट? ठीक आहे, बघा इथं ना संभावना आहे का, म्हणजे की सामान किती मिळेल. आता ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, हा यदी शब्द काय सांगतोय की आपल्याला काहीतरी संकेत देतोय. जर जर सामान मिळालं तरच भोजन चांगलं होईल, असं संकेत आहे त्याच्यामध्ये. क्लिअर कट संकेत दिसतो. यदी शब्द तुम्ही बघा, पहिल्यांदाच आला यदी शब्द. ठीक आहे, संकेत दिलेला आहे, सांगितलंय, सूचना दिली. आपण घरात कसं म्हणतो की जर तुम्ही सगळं वेळेवर दिलं अभ्यासाला उपलब्ध करून तर मार्क चांगले पडतील. तर हे संकेत आहे, तुम्ही सूचना देताय. ठीक आहे, तर हे जे आहे तर याच्यातला भाव संकेतार्थ आहे, संभावना नाहीये, काहीच संभावना नाहीये त्या वाक्यात कशाची. ठीक आहे, तर फास्ट घ्या म्हणणं सोपं आहे, पण ह्याच्यावरती जोपर्यंत अनालिसिस होत नाही, की कळत नाही की कुठलं काय कशाशी कशाचं, ठीक आहे, तर ते मला काय, मला उत्तर सगळी माहितीच आहेत, कारण मी रोज तेच शिकवतेय. पण तुम्हाला कळलं पाहिजे की याचा अर्थ नेमका कशाशी कशाला जुळतोय, का हे का नाही, हे वाक्य थोडं बदललं तर. म्हणून मी तुम्हाला असं सांगते की वाचताना कसं वाचायचं. हे यदी शब्द काय सांगतोय, तो संकेत आहे, सूचक देतोय की सामान जर मिळालं तर. ठीक आहे, म्हणून मग तिथं संकेत दिलेला आहे. आपण सुद्धा सूचना देतो ना, की जर मला तुम्ही आज वही आणून दिली तरच मी होमवर्क करेल, असं मुलं म्हणतात. ते संकेत आहे, तो सूचना देत आहेत ते आपल्याला. ठीक आहे, की तुम्ही जर नाही दिलं तर नाही होणार. क्लिअर कट मेसेज आहे, त्यात सूचना आहे, संकेत आहे. चला. किस पत्र के आवश्यक घटकों में, सरकारी पत्र में, म्हणजे पत्रांचे आवश्यक जे घटक आहेत त्यातही पत्राचा प्रकार दिलाय सरकारी पत्र, कौन सा घटक नहीं होता. ठीक है, जो पत्र के मुख्य या आवश्यक घटक होते हैं,
लेकिन फिर उन्होंने विशेषता कौन सी बताई है कि सरकारी पत्र में वह घटक नहीं होता। ठीक है, संबोधन, पत्रांक, दिनांक, अभिवादन। हम्म, बघा आता याचे अर्थ माहित पाहिजेत, संबोधन, पत्रांक, दिनांक। ठीक आहे, आपल्यापैकी बरेचसे शिक्षक आहेत, ते सांगा बरं मला जरा काय काय अर्थ आहे याचा. संबोधन काय असतं, पत्रांक काय असतं, दिनांक काय असतं. सगळ्यांना शाळेमध्ये जी आर येतात, सर्क्युलर येतात. हं? कशाचा काय सांगा संबंध आहे. हम्म, ठीक आहे. चार म्हणतायत का? अभिवादन नसतं. मग अभिवादन म्हणजे काय? कल्पना मॅडम, प्रकाश सर सांगा. अभिवादन म्हणजे काय? सुरेखा मॅडम, अधिक, खैरे, हा, सांगा काय आहे? हम्म, अभिवादन म्हणजे काय? मी म्हंटलंय ना अभिवादन म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना, नाही नाही, धन्यवाद नसतो अभिवादन म्हणजे. ठीक आहे, मग ते सरकारी पत्र मे बी म्हणतात ना धन्यवाद, आणि आपण उद्गारवाचक चिन्ह देतो. ठीक आहे. हा, प्रिय नमस्कार असं नाही. अभिवादन म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना शेवटी की शुभाशीष, शुभाशीर्वाद. हं? तर ते तसं काही नसतं तिथं. ठीक आहे, शुभाशीर्वाद, शुभाशीष. ठीक आहे. तर हे असलं काही नसतं सरकारी पत्रांमध्ये, कुणी कुणाला आशीर्वाद देत नाही. ठीक आहे. आणि काही शुभ संकेताच्या काही भावना तिथं नोंदवायला तसा काही शब्द नसतो. सरकारी मध्ये पूर्ण औपचारिक पत्र असतं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपलं जे आहे ते जे आहे अभिवादन नाही होता, हे जे आहे बरोबर आहे. आता संबोधन म्हणजे कुणाला संबोधित करून पत्र लिहायचे, तर ते असणारच ना की तुम्हाला यांना मुख्याध्यापकांना पत्र लिहायचे, शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहायचे, किंवा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहायचे. तर संबोधन असतंच ना की तुम्ही कुणाला उद्देशून पत्र लिहिताय. पत्रांक म्हणजे त्या पत्राचा नंबर असतो. आवक जावकला नोंदवलेला वर जिथून पत्र जातं त्यांच्या त्या रजिस्टरमध्ये तो नंबर दिलेला असतो, इनवर्ड नंबर, आउटवर्ड नंबर. ठीक आहे, त्याला पत्रांक म्हणतात. हा, दिनांक म्हणजे पत्र ज्या दिवशी पाठवलंय, लिहिलं गेलेलं, तयार झालेलं तो दिनांक. ठीक आहे. तर ह्या बारीक बारीक गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत, असं परीक्षेमध्ये गृहीत धरलेलं आहे. ठीक आहे. निम्नलिखित में से कौन सा बिंदु पत्र लेखन की विशेषता नहीं है? ठीक है, कौन सा बिंदु पत्र लेखन की विशेषता नहीं है? सरल भाषा प्रभान्विति, सरल भाषा शैली, विचारों की सुस्पष्टता, चरमोत्कर्ष. आता ह्या शब्दांचे अर्थ माहिती पाहिजेत. ठीक आहे. आता प्रभान्वितीचा अर्थ काय, कोण सांगेल? सांगा बरं, चला प्रयत्न करा. हम्म, चला पटापट घ्यायचे पुढचे प्रश्न, तर तुम्हीच पटपट पटपट आन्सर्स द्या लगेच. चला, प्रभान्वितीचा अर्थ काय आहे? कसं असतं की आपण जेव्हा प्रश्नपत्रिका डिस्कस करतो त्यावेळेला फक्त उत्तर सांगून मोकळं होणं माझं काम नाही. तर ते उरलेले 3 पर्याय काय सांगतायत, आणि प्रश्न जर फिरवला तर त्यातला सुद्धा म्हणजे आपल्याला ते सगळं माहिती पाहिजे ना, ते उरलेले 3 पर्याय काय सांगतायत आपल्याला. हम्म. चर्मोत्कर्ष, विशाल सर, नरेश सर. ठीक आहे, काय बरं चर्मोत्कर्षचा अर्थ? हा, हे कोणतं अंकुश सरांनी सांगितलंय की प्रभान्विती म्हणजे प्रभावशाली भाषा, की त्याचा इम्पॅक्ट पाहिजे, प्रभावशाली पत्र पाहिजे. ठीक आहे, प्रभान्विती म्हणजे ते इम्पॅक्ट पाडणारं, भाव टाकणारं पत्र पाहिजे. बरोबर आहे प्रभान्वितीचा अर्थ. मग आता प्रभान्विती, सरळ भाषा शैली, विचारों की स्पष्टता आणि चर्मोत्कर्ष यातलं काय असं नसतं की त्याची विशेषता नाहीये? हो, सुरेखा मॅडम बरोबर. प्रभान्विती म्हणजे आशयाची परिणामकारकता. हा, ठीक आहे, बरोबर आलेले आहे. आता चर्मोत्कर्ष म्हणजे काय, प्रकाश सर, राखी मॅडम, तुम्ही जे सांगितलंय चर्मोत्कर्ष, तुम्हाला अर्थ काय लागतोय त्या शब्दाचा, म्हणजे आपल्या सगळ्यांना कळेल ना. मग आपण करेक्ट हे करू लगेचच ऑप्शन. चर्मोत्कर्षचा अर्थ काय?
बरं, आपण जे मी तुम्हाला अजून एक सांगते की आपण सिनेमामध्ये म्हणतो की क्लायमॅक्स, त्या सिनेमामध्ये क्लायमॅक्स असतो, त्याला म्हणतात चर्मोत्कर्ष. ठीक आहे. तर तसं काही आपल्याला पत्रामध्ये म्हणजे असं काही ते सिनेमॅटिक वगैरे टाईपनं तशी काय इथं आवश्यकता नसते की तसा क्लायमॅक्स आणायचा, मग ते माणसाची हुरहुर वाढवायची हा, आणि मग पुढं काय पुढं काय पुढं काय असं त्याला सतत आपलं लटकून ठेवायचं, तर ते पत्रामध्ये तसा काही प्रकार नसतो. हा, त्याला म्हणतात चर्मोत्कर्ष. मग आता कुठल्या ऑप्शन सोबत जायचं आपण? हा, उच्चतम बिंदू, पण त्या उच्चतम बिंदूचा अर्थ काय ते विचारत होते मी तुम्हाला. उच्चतम बिंदू हो, क्लायमॅक्स म्हणजे तिथपर्यंत नेऊन ताणून ठेवायचे माणसांना. तर हे सिनेमामध्ये वगैरे मालिकेत असतं. हा, मालिका जे रोज डेली बघतात त्यांना माहित असतं बघा, ते काहीतरी असं आणून ठेवतात तिथपर्यंत आणि लगेच तो एपिसोड संपवून टाकतात त्या क्लायमॅक्सला. किंवा मग उद्या लगेच ते लोकांनी बघितलं पाहिजे की आता पुढं काय होणार आहे. म्हणजे ते रोज तिथं क्लायमॅक्सलाच येऊन तो एपिसोड संपवतात आणि मग लोक म्हणून ते दुसऱ्या दिवशीचा त्यांना प्रेक्षक वर्ग मिळतो. पण पत्राच्या वेळेला हा, उत्कंठा, बरोबर राखी मॅडम, व्हेरी गुड. हा, उत्कंठा, ती वाढवायची उत्कंठा लोकांची, ताणून ठेवायची, वाढवण्यापेक्षा ताणून ठेवायची आणि त्यांना रोज ते एपिसोड बघायला लावायचं. ठीक आहे, आणि त्या मालिका चालवत राहायच्या. उत्सुकतापेक्षा ही उत्कंठा हा शब्द अजून जास्त समर्पक आहे. ठीक आहे. आणि उत्कंठा ताणण्यात फार इंटरेस्ट असतो मीडियाला. त्यातली त्यात त्या डेली सोपला, डेली सोप म्हणजे रोज दाखवणाऱ्या मालिका, त्यामुळे महिला ते काही सोडत नाहीत मालिका बघायच्या. हा, ते कारण तसं त्याचं प्रसारण केलेलं असतं. ठीक आहे. तर मग हे पत्रामध्ये अपेक्षित नाहीये. ठीक आहे, तो प्रभान्विती, प्रभावी भाषा शैली पाहिजे, प्रभाव टाकणार लिखाण पाहिजे. त्या लोकांना कळलं पाहिजे की तुम्ही काय समस्या घेऊन किंवा काय मुद्दा घेऊन पत्र लिहितात. भाषा शैली सरळच पाहिजे पत्राची. तिथे काही तुम्हाला अलंकार, काव्यात्मक भाषा आणि सौंदर्य आणि हे असला काही प्रकार नसतो. तिथं सरळ सरळ अगदी साधे साधे वाक्य, सरळ सरळ वाक्य टाकून तुम्हाला भाषा व्यवस्थित पाहिजे पत्रामधली. तुमचे विचार कळले पाहिजेत त्या वाचणाराला. हा, सुस्पष्टता पाहिजे त्याच्यामध्ये. आणि हा चर्मोत्कर्ष जो म्हणतो की उत्कंठा ताणणे किंवा उत्कंठा वर्धन, की उगीच उत्कंठा टाणून ठेवायची आणि त्याला शेवटपर्यंत वाचणाऱ्याला कळलंच नाही पाहिजे की ह्याला काय सांगायचं होतं, कसल्या मुद्द्याला धरून ह्यानं पत्र लिहिलंय. तर हे असं काही इथं अपेक्षित नसतं. त्यामुळे हा जो चर्मोत्कर्ष आहे, यह जो है वो पत्र लेखन की विशेषता नहीं है, बल्कि ये ऐसा होना यहाँ पे एक्सेप्ट नहीं है, ये स्वीकार नहीं है, चर्मोत्कर्ष वगैरह ऐसा. ठीक है. चला पुढचा प्रश्न बघा. औपचारिक पत्र को डैश डैश भी कहा जाता है. व्यावसायिक पत्र, कार्यालयीन पत्र, पारिवारिक पत्र, आपातकालीन पत्र. औपचारिक पत्र को डैश डैश भी कहा जाता है. व्यावसायिक पत्र, कार्यालयीन पत्र, पारिवारिक पत्र, आपातकालीन पत्र. ठीक आहे, आता हे शब्द तुम्हाला माहिती आहेत, फक्त मला आपत्कालीनचा अर्थ सांगा. हम्म आपत्कालीनचा अर्थ सांगा, कारण सगळेच विकल्प येत आहेत स्क्रीनवरती, 2, 1, 3. हा, आपत्कालीन. नरेश सर, आपत्कालीनचा अर्थ सांगा. अति महत्वपूर्ण, व्हेरी गुड. हे ओप्पो कोण आहे, त्यांनी बरोबर दिलं उत्तर. हा, महत्वपूर्ण आहे, पण त्याला एक अचानक येणारी उद्भवणारी परिस्थिती किंवा संकटकालीन, हे शब्द जास्त समर्पक आहे. हे ओप्पो आहे, त्यांनी उत्तर दिले. कोण आहे ते? संकटकालीन. आता तुम्ही बघत असाल बसमध्ये लिहिलेलं असतं बघा, एक मोठी विंडो असते, तिथं लिहिलं असतं आपत्कालीन मार्ग. हे सगळीकडे असतं, थिएटरमध्ये असतं, तुमच्या शाळेमध्ये सुद्धा असतं, बसमध्ये असतं, हा, मोठमोठ्या बिल्डिंग मध्ये असतं आपत्कालीन मार्ग. म्हणजे संकटकालीन मार्ग असतात ते. ठीक आहे. अचानक येणारी परिस्थिती म्हणण्यापेक्षा जी संकटकालीन परिस्थिती आहे, तर तसं पत्र. हा, आपत्तीच्या वेळेला वगैरे तसे पत्र लिहितात. ठीक आहे, आपत्कालीन. तर त्याचं मी तुम्हाला उदाहरण सांगितले कुठं कुठं आपत्कालीन मार्ग असतात. ठीक आहे. तर बघा, औपचारिक पत्र कोही आपत्कालीन पत्र नसतं. ठीक आहे. म्हणजे औपचारिकला आपत्कालीन म्हणत नाहीत. आपत्कालीन पत्र हे आपलं आपलंच महत्वाचं असतं. तर ते अनौपचारिक पण असतं की कुणाचा आपल्या परिवारामध्ये एखाद्याचा मृत्यू झाला, आपण पत्र लिहितो. ठीक आहे. तर ते पण आपत्कालीन येऊ शकतं, कारण ते नैसर्गिक संकट आहे ना. ठीक आहे.
तर हे बघा, मी तुम्हाला मदत करते. हे आपत्कालीन नाही, पारिवारिक तर नाहीच आहे, कारण ह्याचे दोन क्लिअर कट भेद आहेत, औपचारिक आणि पारिवारिक. हे पण नाहीये. मग आता व्यावसायिक सोबत जायचं का कार्यालयीन सोबत जायचं, ठरवा. हा, बरं, ते झालं. आता चला, व्यावसायिक का कार्यालयीन. हाँ, औपचारिक पत्र कार्यालयीन और व्यावसायिक भी होते हैं. पण बघा, मी पण म्हणतीये, पण आता आपल्या समोर दोनच इथं दिलेले आहेत, ए और बी दोनों सही आहे, असं तिसरं पर्याय नाही दिलेला. मग ह्याच्यातून निवडायचं आहे. तर काय करावं लागेल? ठीक आहे. तर औपचारिक पत्र जे असतं ते कार्यालयीन पत्र असतं. व्यावसायिक पत्राला जर आपण थोडासा, म्हणजे त्याचा एक स्लाइटली थोडासा डिफरंट त्याचा मायना असतो, ड्राफ्ट असतो। ठीक है, उसका थोड़ा सा ढांचा अलग होता है। लेकिन औपचारिक पत्र अगर आप सुस्पष्ट रूप से देखना चाहते हो तो वो कार्यालयीन पत्र के तहत आता है, और उसे कार्यालयीन भी कहा जा सकता है। ठीक है, कहा जाता है। तो इसलिए औपचारिक पत्र यानी कार्यालयीन पत्र, ध्यान दीजिएगा। इसमें आपकी गड़बड़ हो सकती है, क्योंकि यहाँ पे आपको गूगली डाल दी है इस प्रकार के दो विकल्प देके। तो व्यावसायिक पत्र, कार्यालयीन पत्र। ठीक है, तो ये कार्यालयीन पत्र, और इसमें ये पत्र का एक प्रकार आता है, व्यावसायिक। ठीक है, औपचारिक और कार्यालयीन के तहत ही। ठीक है, तो इसलिए ये कार्यालयीन पत्र, ये जो है इसकी संकल्पना जो है, इसका परिवेश बहुत बड़ा है, और इसमें एक प्रकार का व्यावसायिक पत्र भी आ सकता है। ठीक है, तर हे कार्यालयीन पत्र, की जे ऑफिसेस मध्ये आवक जावक करतात, ती पत्र म्हणजे औपचारिक पत्र। ठीक आहे। मग ते कार्यालय म्हणजे कुणाचं, एखाद्या म्हणजे व्यवसाय करणाराचं कार्यालयच असतं ना। आता एखादा माणूस दूध डेअरी चालवतोय, तर त्याचं काहीतरी दूध डेअरीचा फर्म असतो, कार्यालय असतं, तिथं जे येतं जातं पत्र, म्हणून मग ते औपचारिक पत्र। ठीक है, चलिए अगला प्रश्न देखिए। किसी पद पर नियुक्ति प्राप्त करने हेतु लिखे गए पत्र का प्रारूप होता है। किसी पद पर, हाँ, नियुक्ति प्राप्त करने हेतु, हम्म, लिखे गए पत्र का प्रारूप होता है परिपत्र, कार्यालय आदेश, प्रार्थना पत्र, आवेदन पत्र। हम्म, परिपत्र काय असतं? परिपत्र किसे पता है परिपत्र का अर्थ? परिपत्र, हो, कार्यालयीन औपचारिक आहे, बरोबर। हा, चला 13च मला सांगा, परिपत्र काय असतं? परिपत्र काय असतं? बघा, हे तुम्ही रोज तुम्ही हे करताय, हे सगळ्या सिस्टीम मधून जाताय तुम्ही। परिपत्रक, जी आर, बरोबर। परिपत्रक म्हणजे जी आर असतो। ठीक आहे, परिपत्रक काढलेलं असतं शासनानं, आणि ते सगळ्या डिपार्टमेंटला त्याचे सीसी गेलेले असतात। परिपत्रक म्हणजे तुम्हाला थोडक्यात आदेश दिलेला असतो, की एखादी जयंती आलेली आहे, हा, तर ती तुम्ही साजरी करायची आहे, मग त्याचे नियम दिलेले असतात, की या या पद्धतीनं हे साजरं करावं, त्याचा रिपोर्ट पुन्हा अपलोड करायचा असतो वेबसाईटवरती। तर अशा केसमध्ये ते परिपत्रक असतं। ठीक आहे, त्याला म्हणतात परिपत्रक, म्हणजे आपण सर्क्युलर म्हणू शकतो। ठीक आहे, कार्यालय आदेश, ठीक आहे, म्हणजे कार्यालयातून जे ऑर्डर निघतात, हं, की तुम्हाला उद्या इथे इथं रुजू व्हायचंय, जे तुमच्या डिपार्टमेंटल असतात। ठीक आहे, आणि मी तुम्हाला प्रत्येकाचा अर्थ समजून सांगते। प्रार्थना पत्र, प्रार्थना म्हणजे तुम्ही कुठेतरी, सपोज एखाद्याला बदली या ठिकाणाहून या ठिकाणी पाहिजे, हाँ, तर त्यांना तसं लिहिलेलं आहे ते पत्र। अगर आपको स्थानांतरण करना है एक शहर से दूसरे जगह, तो आपने उस प्रकार का पत्र लिखा है, हाँ, अपने जो ये है हेड ऑफ द डिपार्टमेंट को, हाँ, तो वो प्रार्थना पत्र होता है। और आवेदन पत्र यानी कि किसी चीज के लिए उम्मीदवार चाहिए, तो आवेदन क्या होता है, मंगाए जाते हैं। ऍप्लिकेशन्स तिथून मागवले जातात, मग आपण ते ऍप्लिकेशन करतो, सगळे त्याला डॉक्युमेंट्स अटॅच करून दिलेल्या पोस्टावर पाठवून देतो। बघा, मी आता तुम्हाला सगळ्यांचे अर्थ सांगितलेत। तर मग आता एखाद्या पदावर नियुक्ती झालेली, फॉर एक्झाम्पल तुम्ही टीईटीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत, पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये लागलेला, आणि मग तुम्हाला जॉईनिंगची ऑर्डर जी येते ते तुमच्या डिपार्टमेंट मधनं येते ना। हा, मग तुमच्या त्या पदावर जी तुमचं काय शिक्षकाचं जे पद आहे, हा, प्राथमिक माध्यमिकला जे काय असेल आपलं, तर त्या पदावर तुमची नियुक्ती झालेली जी पत्र आहे, तर ते कुठल्या प्रकारातलं असेल? मग परिपत्रक नसणार आहे,
ते काही सर्क्युलर काढून सांगणार नाहीत की तुम्हाला इथे इथं उद्या जॉईन व्हायचंय. ठीक आहे. प्रार्थना पत्र तुम्ही काही असं मागत नाहीयेत की मला बदली पाहिजे किंवा असं असं काहीतरी तुमचे मेडिकल रिझन्स आहेत म्हणून सुट्टी पाहिजे, नाहीये. त्याच्यानंतर तुम्ही नोकरीसाठी काही ऍप्लिकेशन केलेलं आहे का, किंवा त्यांनी मागवलेत का ऍप्लिकेशन्स. आवेदन पत्र म्हणजे काहीतरी एखादं इन्स्टिट्यूशन असतं, तिथं काहीतरी नंबर ऑफ वॅकन्सीज असतात आणि ते तुमच्याकडून तसे आवेदन मागवलेले असतात, ऍप्लिकेशन्स. ठीक आहे. तर म्हणजे कार्यालयाचा आदेश असतो. तुमच्या जर ती नियुक्ती, तर तुमचे जे सेंट्रल झोनचे जे कार्यालय असतात, आपले जिल्ह्याचे कार्यालय, विभागीय कार्यालय, त्याच्यातून तुम्हाला त्या पदावरती रुजू होण्यासाठी ऑर्डरी येत असतात. ठीक आहे. तसे पत्र तुमचे रिलीज होत असतात, त्याला म्हणायचं कार्यालय आदेश. तर पदपर नियुक्ती म्हटलंय, त्यामुळे ती आपण म्हणतो ना ऑर्डर आली, जॉईनिंगची ऑर्डर आली, त्या ऑर्डर शब्दातच आदेश आहे तुम्हाला. आणि तिथं काही तुम्ही एक्सक्यूज देऊ शकत नाही, तुम्हाला त्या दिलेल्या डेटवरती जॉईन व्हायचंच असतं, व्हायचंच असतं. कंपल्शन आहे तिथं, अनिवार्यता आहे. ठीक आहे. म्हणून तो आदेश असतो. ठीक है, ज्वाइनिंग वगैरह रुजू व्हायसाठी जे ऑर्डर येतात. चलिए, कितना समय हो चुका है? एक मिनिट, हा चॅट बॉक्स चेक कर लेती. सगळ्यांनी याच सांगितलंय. ठीक आहे, आता समजलं. बघा, हे आपल्याला बघताना वाटतं की किती सोपा प्रश्न आहे, पत्रावर आलेला. वेळ झालेली आहे, पण आपण हे 2 प्रश्न घेऊयात पुढचे शिक्षक येऊस तोपर्यंत. ठीक आहे. असं बघताना सोपं वाटतं बघा हे, की प्रार्थना पत्र, आवेदन पत्र, परिपत्रक, पण पुन्हा त्याचा अर्थ माहिती नसला की कन्फ्युजन होतं. तर म्हणून हे कार्यालय आदेश असतात आपल्याला. त्या ऑफिस ऑर्डर असतात, हे लक्षात घ्या, विसरायचं नाही. चलिए, अगला प्रश्न. व्यावसायिक एवं प्रशासनिक, व्यावसायिक एवं प्रशासनिक क्षेत्र में पत्र लेखन क्या कार्य करता है? स्थायी प्रलेख का, कुशल मंगल पूछने का, शिष्टाचार निभाने का, आमंत्रण देने का. व्यावसायिक एवं प्रशासनिक क्षेत्र म्हणजे बिझनेस आणि ऍडमिनिस्ट्रेशनच्या फील्डमध्ये, क्षेत्रामध्ये जी पत्र लिहिली जातात, वाचली जातात, तर ती पत्र काय काम करतात, त्यांचं मुख्य रूप काम काय असतं, व्यावसायिक आणि प्रशासनिक मध्ये. ठीक है. हाँ सर, 1-2 मिनट ये प्रश्न कंप्लीट कर लेते हैं. हाँ सर, आ चुके हैं, फटाफट से जवाब दीजिएगा. व्यावसायिक एवं प्रशासनिक क्षेत्र में पत्र लेखन क्या कार्य करता है? कुशल मंगल पूछने का कार्य करता है, शिष्टाचार निभाने का, आमंत्रण देने का, स्थायी प्रलेख का. सांगा. हाँ, 3 आणि 1, 3 और 1 दुविधा. हो, नरेश सर, तुमचं बरोबर आहे. तुम्ही म्हणताय शिष्टाचार निभाने का, बरोबर आहे. पण आपल्याला अजून पुढच्या बरोबर अजून काय मोस्ट करेक्ट आहे तिकडे जायचंय. ठीक आहे. की शिष्टाचार असतो, प्रोटोकॉल असतो. शिष्टाचार म्हणजे प्रोटोकॉल, बरोबर आहे. प्रोटोकॉल पाळायचा असतो आणि लिखित गोष्टी महत्वाच्या असतात, डॉक्युमेंटेशन महत्वाचं असतं ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये. ठीक आहे. पण शेवटी काय, अजून अजून मोस्ट करेक्ट कडे जायचंय आपल्याला, की जे इथं दिलेले, ते नसतं दिलं तर मग आपण म्हटलं असतं की शिष्टाचार निभाने का. कारण कुशल मंगल पूछने वाली बात पारिवारिक पत्रों में होती है, आमंत्रण देने की बात दोनों पत्रों में होती है, लेकिन यहाँ पे प्रशासनिक और व्यावसायिक क्षेत्र में ज्यादातर पूछा है. या आमंत्रण वगैरह ये थोड़ा सा व्यक्तिगत रूप का मामला है. ठीक है. तो यहाँ पे शिष्टाचार निभाने का या स्थायी प्रलेख का, अब स्थायी प्रलेख का अर्थ पता होना बहुत जरूरी है कि स्थायी प्रलेख यानी क्या. हम्म बघा, शिष्टाचार निभाने का ये भी सही है और स्थायी प्रलेख का ये भी सही है, लेकिन मोस्ट करेक्ट कौन सा है? मोस्ट करेक्ट बताइए, एक बार चैट बॉक्स चेक कर लेती हूँ. एक. ठीक है. बघा इथं, स्थायी प्रलेख का, स्थायी म्हणजे जे तुमचे फिक्स डॉक्युमेंटेशन असतं, प्रलेख म्हणजे तुमचे सगळे जे डॉक्युमेंटेशनचं सगळं जे असतं,
आवक जावक विभाग म्हणजे स्थायी प्रलेख, डोळ्यासमोर आणा. तो सेक्शन सेपरेट असतो, त्याच्यासाठी सेपरेट क्लार्क दिलेला असतो. त्याचे तुम्ही बघितलं असेल, त्याकडे मोठं कपाट असतो, स्टोरेज असतं, प्रत्येक गोष्टीची नोंद केलेली असते. म्हणून त्याच्याकडे हे सगळं जे रेकॉर्ड असतं, रेकॉर्ड, स्थायी प्रलेख म्हणजे रेकॉर्ड. म्हणजे आता आपण कुठलंही पत्रव्यवहार, इव्हन शिवाजी महाराजांच्या काळातला पत्रव्यवहार सुद्धा आपल्याला आता का उपलब्ध आहे, कारण तो स्थायी प्रलेख आहे, त्याचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे त्या त्या विभागाने. ठीक आहे, म्हणून ती पत्र आपल्याला उपलब्ध आहेत. फक्त मी ते एक उदाहरण दिलं. ठीक आहे, तो ये जो पत्र होते हे व्यावसायिक किंवा प्रशासनिक, ह्याचं डॉक्युमेंटेशन असतात ती पत्र, म्हणजे डॉक्युमेंट्स मधला एक महत्वपूर्ण भाग असतो. म्हणून पत्रांना खूप महत्व आहे, कारण ते पुरावे असतात, रेकॉर्ड असतात, विटनेसेस असतात. ठीक आहे, म्हणून ते स्थायी असतात. आपण बोललेलं कुठेही माहिती नसतं, नोंदवलेलं नसतं, पण लिखित गोष्टींची नोंद त्याच्यावर मोहर उमटवलेली असते, त्यामुळे ते स्थायी प्रलेखता काम करते. त्या शब्दांचे अर्थ असे माहिती पाहिजेत. ठीक है, अब उर्वरित जो प्रश्न है वो कल हम कंटिन्यू करेंगे, और उसके बाद हमारा एक रिवीजन सत्र लेना ही है मुझे आपके साथ, क्योंकि थोड़ा सा एक रिवीजन होना सिलेबस के ऊपर बहुत जरूरी है, क्योंकि अभी बहुत कम समय रह गया है परीक्षा को फेस करने के लिए। अभी सर आ चुके हैं, तो मैं यहाँ पे समाप्त कर देती हूँ। ठीक है, सभी का शुक्रिया, धन्यवाद।